Hello friends, in last lecture we have seen first 25 questions based on value of a function. Now in this lecture we will move to further examples. Question number 26. It is fx is equal to tan x. Then f of 2x is equal to how much? मित्रांनो fx ची किंमत tan x दिलाय तर f of 2x ची किंमत विचारलेली आहे. सो हाऊ टू फाइंड f of 2x? f of 2x कसं काढायचं असतं? रिप्लेस x बाय 2x यार. या ठिकाणी x च्या ठिकाणी 2x रिप्लेस करू. सो x की जगह अगर 2x रिप्लेस किए तो ये होगा tan 2x. tan 2x. Getting clear? Now in trigonometry we have seen the result of tan 2 theta as tan 2 theta is equal to 2 tan theta upon 1 minus tan square theta. मित्रांनो tan 2 theta ची किंमत यानुसार असतं. So therefore tan 2x becomes how much then? Tan 2x means it comes to tan x divided by 1 minus tan square x. ओके, हे फॉर्म्युला त्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे. tan 2x की कीमत 2 tan x अपॉन 1 माइनस tan स्क्वायर एक्स हुआ. अब इसके चलते इट इज इक्वल टू 2 रहने दो. tan x मतलब कितना? tan x मतलब fx. ओके, fx डिवाइडेड बाय 1 माइनस tan स्क्वायर एक्स. अगर tan x की कीमत fx है तो tan स्क्वायर एक्स मतलब f स्क्वायर एक्स होगा. ठीक आहे. tan x म्हणजे fx आहे तर tan स्क्वायर एक्स याचा अर्थ काय होईल? याचा स्क्वेअर होईल f स्क्वेअर एक्स. ठीक आहे. सो देअरफॉर f of 2x becomes 2fx upon 1 minus f square x, which is in option A. So option A is correct. Now we'll move to the next sum. Number 27. fx is equal to tan x, then f of x plus y is equal to f of x plus y can be obtained by replacing x by x plus y. मित्रांनो f of x plus y काढताना x च्या ठिकाणी x प्लस वाय ठेवायचं. सो इट कम्स tan ऑफ x च्या ठिकाणी x प्लस वाय रिप्लेस करने का. नाउ इट इज इक्वल टू वंस अगेन इन ट्रिग्नोमेट्री वी हैव सीन द रिजल्ट ऑफ tan ऑफ a प्लस b. सो फ्रेंड्स tan ऑफ a प्लस b इज गिवन बाय दिस रूल tan a प्लस tan b अपॉन 1 माइनस tan a tan b. ओके. So in trigonometry, last semester we have seen tan of a plus b is equal to tan a plus tan b upon 1 minus tan a tan b. So therefore, what about tan of x plus y then? यामुळे tan of x plus y ची किंमत कसं येणार? ये होगा tan x plus tan y divided by कितना? 1 minus tan x into tan y. ठीक है. Now in this case tan x means fx. या केसमध्ये tan x म्हणजे आहे fx. बरोबर आहे. नाउ tan y मीन्स हाऊ मच देन? याचा अर्थ tan x बरोबर जर fx असेल तर tan y म्हणजे काय होणार? f of y होणार. ठीक आहे. म्हणजे तुमचं आन्सर यानुसार येईल पा fx प्लस fy अपॉन 1 माइनस fx इंटू fy. इज इट क्लियर? सो आपका आंसर f ऑफ x प्लस y इज इक्वल टू इतना आएगा. tan x मतलब fx प्लस tan y मतलब f of y डिवाइडेड बाय 1 माइनस f of x इंटू f of y. ये होगा आपका आंसर. सो fx प्लस fy अपॉन 1 माइनस fx इंटू fy. इट इज इन ऑप्शन सी. fx प्लस fy अपॉन 1 माइनस fx इंटू fy. सो ऑप्शन सी इज करेक्ट. नाउ लेट अस मूव टू क्वेश्चन नंबर 28. इट इज fx इज इक्वल टू a raised to x, then f of m plus n is equal to question mark. So friends, fx is equal to a raised to x. Then what about f of m plus n? यावरून f of m plus n ची कसं असणार किंमत? f of m plus n इसका मतलब है x की जगह m plus n रिप्लेस कीजिए. करेंगे a raised to x की जगह रिप्लेस करेंगे m plus n. m plus n. ओके. नाउ लॉज ऑफ इंडाइसेस सेज दैट, घातांकाचे नियम, पावर के जो रूल्स है उसके हिसाब से a रेस टू m प्लस n का मतलब होता है a रेस टू m इंटू a रेस टू n. सो फ्रेंड्स लॉज ऑफ इंडाइसेस क्या बोलता है कि a रेस टू m प्लस n का मतलब है a रेस टू m इंटू a रेस टू n. नाउ इफ वी लुक एट a रेस टू x इज इक्वल टू fx, देन ऑटोमेटिकली a रेस टू m बिकम्स f of m. इज इट ट्रू?
ए रेस टू एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स, तर ए रेस टू एम म्हणजे काय होईल, एफ ऑफ एम. समजतं, एफ ऑफ एम इन टू व्हॉट अबाउट ए रेस टू एन, ए रेस टू एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स, तर ए रेस टू एन म्हणजे काय होईल, एफ ऑफ एन. समझे आप लोग, ए रेस टू एक्स का मतलब है एफ एक्स, तो ए रेस टू एम का मतलब होगा एफ ऑफ एम, और ए रेस टू एन का मतलब होगा एफ ऑफ एन. So in this way, answer comes f of m plus n is equal to f of m into f of n. So which is in option D. So option D is correct. Now one more parallel question is that question number 29. The question is fx is equal to a raised to x, then f of m minus n is equal to how much? मित्रांनो, f of m minus n ची किंमत विचारलेली आहे. एफ ऑफ एम माइनस एन मतलब एक्स की जगह कितना रिप्लेस करेंगे, एम माइनस एन रिप्लेस करेंगे. ये होगा ए रेस टू एम माइनस एन. ठीक है. नाउ वंस अगेन लॉज ऑफ इंडाइसेस बोलता है कि ए रेस टू एम माइनस एन का मतलब है ए रेस टू एम डिवाइडेड बाय ए रेस टू एन. ओके मित्रांनो, घातांकाच्या नियमानुसार ए रेस टू एम मायनस एन ची किंमत ए रेस टू एम डिवाइडेड बाय ए रेस टू एन असं असतं. ठीक आहे. नाउ वंस अगेन ए रेस टू एम बोले तो एफ ऑफ एम. अगेन लुक हियर, ए रेस टू एम का मतलब है एफ ऑफ एम एंड ए रेस टू एन का मतलब है एफ ऑफ एन. सो इन दिस वे फंक्शन ऑफ एम माइनस एन की कीमत एफ ऑफ एम डिवाइडेड बाय एफ ऑफ एन इतना आता है. ठीक है. सो एफ एम अपॉन एफ एन बी द आंसर विच इज इन ऑप्शन बी. सो ऑप्शन बी इज करेक्ट. नाउ लेट अस सी द नेक्स्ट सम. क्वेश्चन नंबर 30. fx is equal to log x, then f of a plus f of b is equal to. So friends, f of a is equal to, अगर fx की कीमत log x है तो what about f of a, ये होगा log a. समझे मित्रांनो, fx ची किंमत जर log x असेल तर f of a किती होईल, log a. x च्या ठिकाणी a ठेवायचं. फर्दर f of b बोले तो कितना, फिर f of b याचा अर्थ किती होईल, log b. Well, now the question is f of a plus f of b is equal to. Now, f of a plus f of b is equal to, हे किती येणार, हे येईल log a plus log b. ठीक है, ये होगा log a plus log b. Now, in laws of logarithms, we have seen the result that log a plus log b is log ab. Okay? मित्रांनो, लॉज ऑफ लॉगरिथम मध्ये आपण हे नियम पाहिलेला आहे. लॉग ए प्लस लॉग बी ची किंमत लॉग ए बी असतं. नाउ इट इज इक्वल टू, जर एफ ऑफ ए म्हणजे लॉग ए असेल तर लॉग ए बी याचा अर्थ काय होईल, एफ ऑफ ए बी. समझते हैं, अगर एफ ऑफ ए की कीमत लॉग ए है तो लॉग ए बी की कीमत कितना, एफ ऑफ ए बी. समझे. सो उसके चलते log ए बी मतलब f ऑफ ए बी. ओके. सो वंस अगेन लुक हियर, log ए मीन्स f ऑफ ए, log b मीन्स f ऑफ b, देन व्हाट अबाउट log ए बी, f ऑफ ए बी. ठीक है. सो इन दिस वे f ऑफ ए प्लस f ऑफ b इज इक्वल टू f ऑफ ए बी. सो विच इज इन ऑप्शन सी. सो ऑप्शन सी इज करेक्ट. नाउ देर इज अ पैरेलल क्वेश्चन रिलेटेड टू द सेम थिंग. 31. fx is equal to log x, then f of a minus f of b is equal to question mark. So f of a minus f of b का मतलब होगा log a minus log b. बरोबर आहे. आता सारखेच क्वेश्चन आहे. f of a means log a, f of b means log b, then f of a minus f of b means log a minus log b. Now we have seen that laws of logarithm says that log a minus log b gives you log a by b, isn't it? मित्रांनो, इन लॉज ऑफ लॉगरिथम्स अपन हे नियम पाहिलेला आहे. log a माइनस log b की कीमत कितना रहता है, log a by b रहता है. सो इट इज इक्वल टू, नाउ वंस अगेन लुक हियर, log a by b मतलब कितना, log x मतलब fx, log a मतलब f of a, log b मतलब f of b, देन व्हाट अबाउट log a by b, इसका मतलब होगा f of a by b. समझे, विच इज इन ऑप्शन बी. नाउ लेट अस मूव टू क्वेश्चन नंबर 32. नंबर 32, fx is equal to x plus 1 upon x, and then f of 1 upon x is equal to question mark. So friends, f of 1 upon x पूछा है.
तो एफ ऑफ 1/x कैसे निकालते हैं, इसमें x की जगह कितना रिप्लेस करेंगे, 1/x. ठीक है, xच्या ठिकाणी 1/x ठेवलं, x गेट रिप्लेस्ड बाय 1/x प्लस 1 डिवाइडेड बाय xच्या ठिकाणी काय रिप्लेसमेंट आहे, 1/x. समझे, x की जगह कितना रिप्लेस करेंगे हम लोग, 1/x. नाउ इट इज इक्वल टू, ये 1/x रहने दो वैसा ही, प्लस डिनोमिनेटर का डिनोमिनेटर गोज ऑन न्यूमरेटर, ये आएगा x. ओके, डिनोमिनेटरचा डिनोमिनेटर हे न्यूमरेटरला जात आहे, त्यामुळं 1/1/x की कीमत x. फर्दर 1/x प्लस x मतलब कितना, इज इट द सेम थिंग, 1/x प्लस x. लुक हियर, 1/x प्लस x इट इज fx. बरोबर आहे, 1/x प्लस x म्हणजे इट इज इक्वल टू अगेन f of x. So in this way f of 1/x is equal to comes fx. So fx be the answer. Question number 32, fx is in option A. So option A is correct. Now let's move to the next question number 33. It is fx is equal to x minus 1/x, and the question is f of 1/x is equal to question mark. Now f of 1/x is equal to, इट मीन्स रिप्लेसिंग x बाय 1/x. याचा अर्थ x च्या ठिकाणी कितना रिप्लेस करने का, 1/x रिप्लेस करने का. करेंगे, x की जगह 1/x रिप्लेस करो, माइनस 1 डिवाइडेड बाय x गेट रिप्लेस्ड बाय 1/x. ओके, नाउ इट इज इक्वल टू, ये होगा 1/x और माइनस 1/1/x मीन्स रिसेंटली वी हैव सीन दैट इट इज x. ओके, सो दिस इज योर f ऑफ 1/x. Further we check whether it is fx or 2fx or f of minus x or 2 times f of minus x. Okay, now answer B and D are not possible because 2fx 2f of minus x which is not possible here. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी 2 आहे तर इथं 2 कुठं दिसत नाही, त्यामुळं ऑप्शन बी आणि ऑप्शन डी कॅन्सल झालं. नाउ लुक ॲट ऑप्शन ए, f of x. इज इट लुकिंग लाईक अगेन fx हे ओरिजिनल fx सारखं दिसतं का रे, नाही दिसत. इट इज x minus 1/x and this is 1/x minus x. इट इज नॉट लुकिंग लाईक fx. आता राहतं कुठलं मग, f of minus x. सो दिस इज युअर आन्सर. आता चेक करू वेदर इट इज ट्रू और फॉल्स. f of minus x की कीमत निकालेंगे. सो ऑप्शन सी देखिए, f of minus x. f of minus x का मतलब है ओरिजिनल फंक्शन में x की जगह -x रिप्लेस कीजिए. यामध्ये x च्या ठिकाणी -x ठेवल्यानंतर काय होतं आहे, इथं x च्या जागी -x ठेवलं तर -x येतं आहे, माइनस 1/x च्या ठिकाणी -x रिप्लेस करने का है, यहाँ आएगा -x. ओके, सो माइनस एंड माइनस बिकम्स हाउ मच, प्लस. सो f of -x comes like this, -x plus 1/x. इज इट लुकिंग लाईक द सेम थिंग, येस इट इज. यासारखंच दिसतं ना, 1/x minus x हे बघा 1/x minus x. Okay, so therefore your answer is f of minus x which is in option C. So option C is correct. Now we'll move to the next one, number 34. fx is equal to x square minus 3x plus 4, and then f of 1 minus x is equal to question number 34. f of 1 minus x can be obtained by replacing x by 1 minus x. ओरिजिनल फंक्शन में x की जगह 1 माइनस एक्स रिप्लेस करने के बाद f ऑफ 1 माइनस एक्स मिलेगा. सो x की जगह 1 माइनस एक्स रिप्लेस कीजिए, 1 माइनस एक्स, यहाँ पे x स्क्वायर है तो 1 माइनस एक्स का स्क्वायर होगा, माइनस 3 इंटू x गेट रिप्लेस्ड बाय 1 माइनस एक्स, 1 माइनस एक्स, फर्दर प्लस 4 एज इट इज, प्लस 4 एज इट इज. नाउ लेट्स सिंप्लीफाई दिस वन. It is equal to, look here, 1 minus x bracket square can be opened by a minus b bracket square. A minus b bracket square is equal to how much? It is a square minus 2ab plus b square. Okay, मित्रांनो a minus b bracket square यानुसार असतं, तो उसके हिसाब से 1 minus x bracket square बोलिए. It is 1 square म्हणजे 1 minus 2ab मतलब 2 into 1 into x मतलब 2x बराबर, प्लस बी स्क्वायर बोले तो एक्स स्क्वायर. ठीक है, नाउ लेट अस मल्टीप्लाई -3 इनसाइड द ब्रॅकेट. -3 ब्रॅकेट मध्ये मल्टीप्लाय करा. -3 into 1 मीन्स -3, -3 into -x मीन्स माइनस माइनस प्लस, -3 into x म्हणजे
3x. ओके, मायनस मायनस प्लस झालं. फर्दर +4 आहे तसं राहू द्या. नाव लेट्स राईट दिस वन इन डिक्रीजिंग पॉवर ऑफ एक्स. मित्रांनो, हे एक्सच्या डिक्रीजिंग पॉवरमध्ये लिहूया. फर्स्ट टर्म वी राईट एक्स स्क्वेअर. पहिल्यांदा आपण एक्स स्क्वेअर लिहू, एक्स स्क्वेअर, एंड देन कलेक्ट द टर्म्स ऑफ एक्स. आता एक्सचे टर्म्स गोळा करा. यहाँ पे है 3x और यहाँ पे है -2x. ओके, सो व्हाट अबाउट 3x minus 2x? इट कम्स +x. नाउ 4 कॉन्स्टंट. आता 4 - 3, 4 - 3 म्हणजे 1, and 1 + 1 बोले तो +2. So x square plus x plus 2 be the answer, which is in option A. So option A is correct. Okay, now we'll move to the next sum. Parallel question है पा number 35. fx is given x square plus 6x minus 8 and t is equal to x plus 2 असं दिलेलं आहे. Then f of t is equal to question mark. Now number 35, f of t can be obtained by replacing x by how much? t. है की नाही? f of t ची किंमत कशी काढायची? x च्या ठिकाणी t रिप्लेस करून काढायचं. सो ये आएगा t स्क्वायर प्लस 6 इंटू टी माइनस 8. करेक्ट है. अब उन्होंने दिया है कि t इज इक्वल टू अगेन x प्लस 2, तो हम लोग भी t की जगह x प्लस 2 रिप्लेस करेंगे बिकॉज द आन्सर्स आर इन टर्म्स ऑफ x. उत्तर हे सगळे x मध्ये आहेत, नाहीतर आपण हे उत्तर असेल तर टिक केलं असतो. बरोबर आहे. आन्सर सगळे कशामध्ये आहेत? x मध्ये आहेत. तर आपण पण x मध्ये उत्तर काढू. यामध्ये t आहे, तर t च्या ठिकाणी त्यांनी जे दिलंय x प्लस 2 ते किंमत ठेवूयात आपण. सो इट इज इक्वल टू t की जगह x प्लस 2 रिप्लेस करो. ये होगा x प्लस 2, टी स्क्वायर है तो उसका स्क्वायर प्लस 6 इंटू टी की जगह रिप्लेस करने का है x प्लस 2 एंड फर्दर -8 एज वेल. Now let us open x plus 2 bracket square once again, a plus b bracket square. So what is a plus b bracket square? It is a square plus 2ab plus b square. Correct है. Now it is equal to a square बोले तो x square plus 2ab, ab मतलब 2x and 2ab मतलब 4x होता है. 4x मित्रांनो, 2ab याचा अर्थ ab याचा अर्थ 2x आणि 2ab याचा अर्थ 4x. ठीक है. सो ये होगा 4x एंड प्लस बी स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 येत आहे, प्लस 6 ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा. 6 इंटू एक्स बोले तो 6x एंड 6 इंटू 2 बोले तो प्लस 12 एंड -8 एज इट इज. नाउ इट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता 4x प्लस 6x किती झाला? 4x प्लस 6x ये होगा प्लस 10x एंड नाउ द नंबर 12 - 8 4 and 4 plus 4 plus 8. ठीक है. So in this way answer comes x square plus 10x plus 8. x square plus 10x plus 8. It is in option B. So option B is correct. Well, now let us move to the next sum. Question number 36. fx is equal to x square plus 5 and f of x plus 2 minus f of x minus 2 is equal to question mark. So friends, f of x plus 2 minus f of x minus 2 is equal to question mark है. ठीक है. It is equal to, in first bracket we write f of x plus 2 and minus in second bracket we write f of x minus 2. मित्रांनो, पहिल्या ब्रॅकेट मध्ये f of x plus 2 लिहू, मधलं मायनस आहे ते सर्व द्या, आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये f of x minus 2 लिहूया. ठीक है. अब देखिए f of x प्लस 2 का मतलब है ओरिजिनल फंक्शन में x की जगह x प्लस 2 रिप्लेस करो. ठीक है. यामध्ये x च्या ठिकाणी x प्लस 2 रिप्लेस करा. ये आएगा x प्लस 2 स्क्वायर है तो उसका स्क्वायर एंड +5 फर्दर बीच का माइनस एज इट इज. f ऑफ x माइनस 2 का मतलब है ओरिजिनल फंक्शन में x की जगह x माइनस 2 रिप्लेस करो. ये आएगा x माइनस 2 स्क्वायर है तो उसका स्क्वायर एंड +5. ठीक है. नाउ let us open this bracket here. It is equal to x plus 2 bracket square बोले तो x square plus 4x plus 4 by a plus b bracket square, a square plus 2ab plus b square. 2ab मतलब 4x and b square मतलब 4. ये वाला +5 as it is, further minus as it is inside the bracket. x minus 2 bracket square मतलब the same thing, मध्ये मायनस येता है. ये आएगा x square minus 4x और plus 4. ठीक आहे मित्रांनो, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आत्ताच बघितलेला आहे, त्यानुसार हे लिहिलं. अँड +5
एज इट इज कैरी कीजिए। फर्दर लेट अस ओपन दीज टू ब्रैकेट्स हियर। अब ये दोनों ब्रैकेट्स ओपन करेंगे। इट इज इक्वल टू, ये आएगा एक्स स्क्वायर प्लस 4x, ये रहने दो, प्लस 4 प्लस 5 रहने दो। लेट अस टेक मायनस इनसाइड द ब्रॅकेट हियर। हे निगेटिव्ह साइन ब्रॅकेट मध्ये घेऊन चला, तो पॉजिटिव का निगेटिव हो जाएगा, निगेटिव का पॉजिटिव हो जाएगा, तो माइनस एक्स स्क्वायर बनेगा, ये माइनस एक्स स्क्वायर, माइनस और माइनस बिकम्स प्लस 4x, ये हुआ -4 और ये लास्ट वाला -5, करेक्ट है। नाउ लेट अस मेक द कैंसलेशन। एक्स स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर गेट कैंसल, +4 +5 ये भी कैंसिल हुए, -4 -5, and the remaining term is 4x plus 4x. So friends, 4x plus 4x means it is equal to 8x. So 8x be your answer. 8x असं उत्तर येतं, which is in option C. So option C is correct. Now let us move to question number 37. Which of the following is algebraic function? मित्रांनो यापैकी algebraic function कुठला आहे असं क्वेश्चन आहे। इसमें से algebraic फंक्शन कौन सा है? साइन एक्स ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन होता है, लॉग एक्स ये लॉगरिथमिक फंक्शन होता है, ई रेस टू एक्स ये होता है एक्सपोनेंशियल फंक्शन। ये देखिए एक्स स्क्वायर प्लस 4x प्लस 5, दिस इज algebraic function. In the definition we have seen that algebraic function means the function which contains algebraic operations. Okay, now next question number 38. पुढचे क्वेश्चन पहा, which of the following is exponential function? एक्सपोनेन्शियल बोले तो बेसला नंबर पाहिजे आणि पॉवरला एक्स पाहिजे, व्हेरिएबल पाहिजे, ठीक आहे। कॉस स्क्वेअर एक्स ट्रिग्नोमेट्री झालं, लॉगरिथमिक झालं। लुक ॲट दिस वन इज एक्सपोनेन्शियल फंक्शन, ऑप्शन सी. ऑप्शन सी इज एक्सपोनेन्शियल फंक्शन. फर्दर इन द बेसिक्स वी हॅव सीन ऑल द टाइप्स ऑफ फंक्शन्स. मित्रांनो फंक्शनचे जेवढे काही प्रकार आहेत ते आपण व्हिडिओ लेक्चर नंबर 1 मध्ये पाहिलं होतं, ठीक आहे। नाउ नंबर 39. Question number 39 is if x and y expressed in terms of the third variable t, then such a functions are known as parametric functions. मित्रांनो x आणि y च्या किमती जर तिसऱ्याच व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस केला असेल तर त्याला नाव आहे पॅरामेट्रिक फंक्शन, ठीक आहे। इन फर्स्ट लेक्चर वी हॅव सीन ऑल द टाइप्स ऑफ फंक्शन्स. ओके, सो दिस इज पॅरामेट्रिक फंक्शन. नाउ क्वेश्चन नंबर 40. If f of minus x is equal to f of x, then fx is function of minus x is equal to function of x. याचा अर्थ x च्या ठिकाणी -x ठेवलं तरी काय फर्क पड़त नहीं. वी कॉल इट एज इवन फंक्शन. मित्रांनो उसे इवन फंक्शन बोलते हैं. अगर x की जगह -x रिप्लेस किया तो भी सेम आंसर आता है, तो उसे इवन फंक्शन बोलते हैं. अगर x की जगह -x रखने के बाद नेगेटिव आता है ओरिजिनल फंक्शन, तो उसे हम लोग ऑड फंक्शन बोलेंगे. लुक हियर, क्वेश्चन नंबर 41. फंक्शन ऑफ -x इज इक्वल टू निगेटिव ऑफ फंक्शन ऑफ x, देन वी कॉल इट एज ऑड फंक्शन. त्याला ऑड फंक्शन असं म्हणायचं. ओरिजिनल फंक्शन मध्ये x च्या ठिकाणी -x ठेवल्यानंतर ओरिजिनल फंक्शन जर मायनस झालं तर त्याला ऑड फंक्शन असं म्हणतो, ठीक आहे. नाउ क्वेश्चन नंबर 42. fx इज इक्वल टू सो अँड सो इज डॅश. मित्रांनो fx दिलेला आहे, तर हे इवन आहे का ऑड आहे का, नेदर इवन नॉर ऑड का अल्जेब्राइक आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. ऑब्वियसली इट इज नॉट अल्जेब्राइक. ओके, नाउ जस्ट वी चेक इवन और ऑड फंक्शन. फॉर दॅट वी फाइंड एफ ऑफ -x. मित्रांनो ओरिजिनल फंक्शन मध्ये x च्या ठिकाणी -x ठेवून बघा. जर आहे तसं आलं तर त्याला म्हणायचं इवन फंक्शन, आणि जर आहे ते मायनस झालं तर त्याला म्हणायचं ऑड फंक्शन. अगर x की जगह -x रिप्लेस करने के बाद ओरिजिनल फंक्शन सेम आया तो उसे हम लोग इवन फंक्शन बोलेंगे. अगर ओरिजिनल फंक्शन पूरा नेगेटिव हुआ तो उसे ऑड फंक्शन बोलते हैं, ठीक है ना. उसके चलते हम लोग f ऑफ -x फाइंड आउट करेंगे. इसमें x की जगह -x रिप्लेस करो, e रेस टू x की जगह -x प्लस e रेस टू x की जगह -x रिप्लेस किया तो माइनस माइनस बिकम्स पॉजिटिव x डिवाइडेड बाय 2, ठीक है. नाउ इट इज इक्वल टू डिवाइडेड बाय 2 रखिए वैसा ही. मित्रांनो हे a प्लस बी असं दिसतंय, याला जर मी उलटे लिहिलो तरी काय फरक पडत नाही ना, बिकॉज a प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए हे अल्जेब्रा मध्ये ट्रू है, ठीक है. तो इसके चलते मैं क्या करूंगा कि e रेस टू एक्स यहाँ पे लिखूंगा और e रेस टू -x यहाँ पे लिखूंगा, ठीक है. सो ये होगा e रेस टू एक्स प्लस e रेस टू -x, मतलब इसका मीनिंग चेंज नहीं होता, ठीक है.
ये हुआ e raised to x plus e raised to minus x upon 2. Is it again the same thing? Look here. ओरिजिनल फंक्शन आहे तसं राहिलं ना, इट इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. सो इट इज इक्वल टू अगेन एफ एक्स. तो उसके चलते फंक्शन ऑफ माइनस एक्स इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स आलं, म्हणून त्याला कसलं फंक्शन म्हणतो आपण? इवन फंक्शन म्हणतो. ठीक है. अगर एक्स की जगह माइनस एक्स रिप्लेस करने के बाद ओरिजिनल फंक्शन सेम आया तो उसे हम लोग इवन फंक्शन बोलते हैं. ठीक है. सो उसके चलते ऑप्शन ए इज करेक्ट. नाउ द नेक्स्ट वन, नंबर 43. अगेन एफ एक्स इज गिवन and we have to identify whether it is odd function, even function, or neither even nor odd or parametric. Obviously this is not a parametric function. मित्रांनो हे parametric होऊ शकत नाही आहे. Now let us check even and odd function. For that we find f of minus x. ओरिजिनल फंक्शन मध्ये x च्या ठिकाणी माइनस एक्स ठेवून बघू. यह आएगा 3 इंटू एक्स की जगह माइनस एक्स रिप्लेस कीजिए, माइनस एक्स रेज टू 4 प्लस एक्सच्या ठिकाणी माइनस एक्स रिप्लेस करा, माइनस एक्सचा स्क्वायर प्लस 5 माइनस 3 इंटू कॉस ऑफ एक्स की जगह माइनस एक्स रिप्लेस कीजिए. ठीक है. नाउ इट इज इक्वल टू 3 इंटू माइनस एक्स रेज टू 4 का मतलब है निगेटिव का 4 बार मल्टिप्लिकेशन, वो आता है अगेन एक्स रेज टू 4. मित्रांनो मायनसचा 4 वेळा गुणाकार केला तर पॉझिटिव्हच येत आहे. ओके. फर्दर प्लस माइनस का स्क्वायर किया तो एक्स स्क्वायर ही आएगा. ठीक है. एक्स स्क्वायर, ये प्लस 5 एज इट इज, माइनस 3 इंटू व्हाट अबाउट कॉस ऑफ माइनस थीटा. इन ट्रिग्नोमेट्री वी हैव सीन दैट कॉस ऑफ माइनस थीटा इज इक्वल टू इट इज पॉजिटिव कॉस थीटा. ठीक है. तो उसके वास्ते कॉस ऑफ माइनस एक्स कितना होता है? ये होता है कॉस एक्स. ठीक है. तो ये हुआ ओरिजिनल फंक्शन. ठीक है. ओरिजिनल फंक्शन मध्ये आहे तेच आहे पहा, एज इट इज आहे. बरोबर आहे. अगर x की जगह माइनस एक्स रिप्लेस करने के बाद ओरिजिनल फंक्शन सेम आया तो उसे क्या बोलते हैं हम लोग? इवन फंक्शन. ठीक आहे मित्रांनो, ओरिजिनल फंक्शन आहे तसं झालं ना तर त्याला आपण काय म्हणतोय? इवन फंक्शन. सो दिस इज इवन फंक्शन. ठीक आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44. एफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यू अपॉन 1 प्लस एक्स स्क्वायर इज इवन, ऑड, नेदर एंड पैरामेट्रिक. ऑब्वियसली इट इज नॉट अ पैरामेट्रिक फंक्शन. ओके. So fx is equal to x cube upon 1 plus x square. Whether it is even function or odd function, to check we replace x by minus x. मित्रांनो हे इवन आहे का ऑड आहे ते चेक करण्यासाठी आपण x च्या ठिकाणी माइनस एक्स रिप्लेस करून बघू. इट इज इक्वल टू ये आएगा माइनस एक्स का क्यूब डिवाइडेड बाय 1 प्लस एक्स गेट रिप्लेस्ड बाय माइनस एक्सचा स्क्वायर. ठीक आहे. नाउ इट इज इक्वल टू डिनोमिनेटरला 1 प्लस माइनस एक्सचा स्क्वायर म्हणजे एक्स स्क्वायर जाता है, माइनस एक्स का स्क्वायर बोले तो एक्स स्क्वायर. यहाँ पे देखिए माइनस एक्स का क्यूब मतलब माइनस इंटू माइनस, ये होता है निगेटिव एक्स क्यूब. कळलं? मायनसचा 3 वेळा गुणाकार केला तर मायनसच येतं. ओके. सो दिस इज इक्वल टू निगेटिव साइन, कीप इट एज इट इज. व्हाट अबाउट एक्स क्यूब अपॉन 1 प्लस एक्स स्क्वायर? एक्स क्यूब अपॉन 1 प्लस एक्स स्क्वायर बोले तो एफ ऑफ एक्स. ठीक है. सो ये आया माइनस एफ ऑफ एक्स, मतलब ओरिजिनल फंक्शन निगेटिव हुआ. इसका मतलब क्या है? अगर ओरिजिनल फंक्शन निगेटिव आता है तो उस फंक्शन को हम बोलते हैं ऑड फंक्शन. बरोबर आहे मित्रांनो. जर एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स रिप्लेस केल्यानंतर ओरिजिनल फंक्शन मायनस झालं तर त्याला आपण ऑड फंक्शन म्हणत असतो. नाउ विल मूव टू द नेक्स्ट वन, नंबर 45. एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 5 इज डॅश फंक्शन. मित्रांनो हे कुठलं फंक्शन आहे असं क्वेश्चन आहे. एक्सप्लिसिट, इम्प्लिसिट, इवन, ऑड. नो डाऊट इवन आणि ऑड याचा तर काही ते संबंध येत नाही आहे. ओके. एक्सप्लिसिट आणि इम्प्लिसिट या दोनपैकी आपण चेक करू. एक्सप्लिसिट आणि इम्प्लिसिट म्हणजे काय हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ लेक्चर नंबर 1 जरूर पाहावं. त्यामध्ये सगळ्या फंक्शनची ओळख करून देण्यात आली आहे. सो फ्रेंड्स, एक्सप्लिसिट फंक्शन का मतलब है x की कीमत पूरी तरह y में लिख सकते हैं या y की कीमत पूरी तरह x में लिख सकते हैं, तो उसे बोलते हैं एक्सप्लिसिट फंक्शन. मित्रांनो जर x ची किंमत पूर्णपणे y मध्ये लिहिता आलं किंवा y ची किंमत पूर्णपणे x मध्ये लिहिता आलं तर त्याला म्हणायचं एक्सप्लिसिट फंक्शन. आणि असं जर करता आलं नाही तर त्या फंक्शनला म्हणायचं असतं इम्प्लिसिट फंक्शन. ओके. नाउ लुक ॲट दिस एक्सप्रेशन. या इक्वेशन कडे पहा. चेक वेदर वी कॅन एक्सप्रेस एक्स इन टर्म्स ऑफ वाय ओनली. यावरून एक्स इज इक्वल टू पूर्णपणे वाय मध्ये एक्सप्रेस करता येते का चेक करा. येत नाही. एक्स आणि वायला आपल्याला सेपरेट करता येत नाही या इक्वेशनवरून.
समजा जर इक्वेशन असं असतं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 5, तर मला सेपरेट करता आलं असतं. फ्रॉम दिस वी कॅन एक्सप्रेस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 5 मायनस वाय स्क्वेअर, एक्स इज इक्वल टू अंडर रूट 5 मायनस वाय स्क्वेअर. म्हणजे हे झालं एक्सची किंमत पूर्णपणे वाय मध्ये. इसे बोलते हैं एक्सप्लिसिट फंक्शन. असं जर करता आलं तर त्याला काय म्हणायचं आहे, एक्सप्लिसिट फंक्शन. आणि असं जर करता येत नसेल तर त्याला म्हणायचं इम्प्लिसिट फंक्शन. ओके, या क्वेश्चन मध्ये एक्स आणि वाय सेपरेट करता येत नाही, सो दिस इज इम्प्लिसिट फंक्शन. ओके, नाउ विल मूव टू द नेक्स्ट वन. नंबर 46. fx is given and we have to identify whether it is even, odd, algebraic or none. मित्रांनो, अल्जेब्राइक तर हे होऊ शकत नाही आहे. ओके, बिकॉज ट्रिग्नोमेट्रीचे टर्म्स त्यामध्ये दिसायला लागलेत. लेट अस चेक वेदर इट इज इवन और ऑड फंक्शन. इवन और ऑड चेक करने के लिए हम लोग x की जगह माइनस एक्स रिप्लेस करते हैं. इट इज इक्वल टू, ये होता है माइनस एक्स का क्यूब, फर्दर माइनस 5 इंटू एक्स की जगह माइनस एक्स रिप्लेस करते हैं इंटू कॉस ऑफ एक्स गेट रिप्लेस्ड बाय माइनस एक्स, फर्दर प्लस एक्स की जगह माइनस एक्स रिप्लेस करते हैं, उसका स्क्वायर है, इंटू साइन, साइन एक्स की जगह माइनस एक्स. ठीक है, नाउ इट इज इक्वल टू माइनस एक्स का क्यूब मतलब माइनस एक्स क्यूब. फर्दर ये कॉस ऑफ माइनस एक्स, देखिए इन ट्रिग्नोमेट्री वी हैव सीन दैट कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू पॉझिटिव्ह कॉस थिटा. ठीक आहे, म्हणजे कॉस ऑफ मायनस एक्सची किंमत कॉस एक्स असं येत आहे. नाउ लुक ॲट दिस, मायनस 5 इंटू मायनस एक्स, मायनस मायनस बिकम्स प्लस 5x इंटू कॉस ऑफ माइनस एक्स का मतलब है कॉस एक्स. ओके, फर्दर व्हाट अबाउट माइनस एक्स का स्क्वायर, यह आएगा एक्स स्क्वायर. ठीक है, पॉझिटिव्ह एक्स स्क्वायर. फर्दर लुक हियर, साइन ऑफ मायनस एक्स. मित्रांनो, साइन ऑफ मायनस थिटा किती असतं ट्रिग्नोमेट्रीमध्ये, इट इज माइनस साइन थीटा. साइन ऑफ माइनस थीटा की कीमत रहती है माइनस साइन थीटा, तो साइन ऑफ माइनस एक्स हुआ माइनस साइन एक्स, ऐसे लिखते हैं. ठीक है, माइनस साइन एक्स. ओके, नाउ चेक वेदर इट इज द ओरिजिनल फंक्शन और द निगेटिव्ह ऑफ द ओरिजिनल फंक्शन. मित्रांनो, हे ओरिजिनल फंक्शन आहे तसं आलं करे का एक्झॅक्टली निगेटिव्ह आलं. आय थिंक इट इज एक्झॅक्टली निगेटिव्ह ऑफ द ओरिजिनल. इथं एक्स क्यूब आहे, इथं माइनस एक्स क्यूब आहे, इथं माइनस 5x है, इधर प्लस 5x है. यहाँ पे पॉजिटिव एक्स स्क्वायर है, यहाँ पे नेगेटिव एक्स स्क्वायर है. मतलब नया फंक्शन ओरिजिनल फंक्शन का एग्जैक्टली नेगेटिव आया, ये आएगा माइनस एफ एक्स. ओके, सो फंक्शन ऑफ माइनस एक्स इज इक्वल टू, अगर माइनस एफ एक्स रहता है तो उस फंक्शन को बोलते हैं ऑड फंक्शन. बरोबर आहे की नाही. ओरिजिनल फंक्शन मायनस झालं तर त्याला आपण ऑड फंक्शन असं म्हणत असतो. नाउ नंबर 47. fx is equal to cos x upon 1 plus sin square x is even, odd, neither even nor odd, logarithmic. No doubt it is not logarithmic term. even odd चेक करने के लिए x की जगह माइनस एक्स रिप्लेस करो. लुक हियर, यहीं पे देखते हैं cos ऑफ माइनस एक्स. cos ऑफ माइनस एक्स का मतलब रहता है cos x, बराबर है, तो ये cos x ही रहेगा. नीचे देखिए sin स्क्वायर x, sin स्क्वायर x, अगर x की जगह माइनस एक्स रिप्लेस किए तो साइन ऑफ माइनस थीटा की कीमत माइनस साइन थीटा रहती है, पर इसका स्क्वायर है. इसका स्क्वायर करने के बाद नेगेटिव का भी स्क्वायर होता. नेगेटिव का स्क्वायर कितना होगा, पॉझिटिव्ह, मतलब ये टर्म ॲज इट इज रहता है. मित्रांनो, यामध्ये जर मी एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स ठेवलं ना तर कॉस ऑफ मायनस एक्स म्हणजे कॉस एक्सच राहतं, म्हणजे हे टर्म तर काय बदलत नाही. आणि इथं मात्र बदलत आहे, परंतु स्क्वेअर असल्यामुळं मायनसचं पण स्क्वेअर होत आहे, ते पण पॉझिटिव्हच येतं, म्हणजे हे पण बदलत नाही. ओके, 1 प्लस साइन स्क्वायर एक्स आहे तसंच राहतं. मतलब ओरिजिनल फंक्शन जैसा है वैसा ही आता है, तो उसके चलते ये फंक्शन हुआ इवन फंक्शन. ठीक है, नाउ लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 48. इट इज fx इज इक्वल टू a raised to x minus a raised to minus x upon 2 is even, odd, parametric, neither even nor odd. मित्रांनो, इट इज नॉट अ पॅरामेट्रिक फंक्शन. हे पॅरामेट्रिक होऊ शकत नाही आहे. नाउ लेट्स चेक वेदर इट इज इवन फंक्शन और ऑड फंक्शन. उसके वास्ते हम लोग x की जगह माइनस एक्स रिप्लेस करते हैं. इवन ऑड चेक करण्यासाठी एक्सच्या ठिकाणी माइनस एक्स रिप्लेस करा. यह आता है a रेस टू, यहाँ पे आएगा माइनस एक्स माइनस a रेस टू. अगर यहाँ पे x की जगह माइनस एक्स रिप्लेस किया तो माइनस एंड माइनस बिकम्स पॉझिटिव्ह एक्स अँड डिवायडेड बाय 2. ठीक आहे मित्रांनो, एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स ठेवलं, इथं मायनस ठेवलं तर मायनस मायनस पॉझिटिव्ह एक्स येतं. नाव कम्पेअर दीज टू, हे दोन्ही कम्पेअर करा.
दोन्ही सेम आहेत का? नॉट एट ऑल. इट इज लुकिंग लाईक a मायनस बी अँड दिस वन इज b मायनस ए. इजंट इट? मित्रांनो, हे a मायनस बी सारखं दिसतं और ये b माइनस ए जैसा दिखता है. करेक्ट है? देखिए, a माइनस बी और b माइनस ए. व्हाट इज द रिलेशन बिटवीन दीज टू? फ्रेंड्स, इन मैथमेटिक्स a प्लस बी एंड b प्लस ए में क्या रिलेशन है? दोनों सेम रहते हैं, बराबर. और व्हाट अबाउट a माइनस बी एंड b माइनस ए? बोथ आर एक्झॅक्टली निगेटिव्ह ऑफ इच अदर. मित्रांनो, दोघंही एकमेकांच्या निगेटिव्ह असतात. लुक ॲट दिस, 3 मायनस 4 एंड 4 माइनस 3. चेक करा, 3 माइनस 4 का मतलब है -1 एंड 4 माइनस 3 का मतलब है +1. करेक्ट है? सो बोथ आर एग्जैक्टली नेगेटिव ऑफ ईच अदर. सो इट मीन्स दिस वन इज एग्जैक्टली नेगेटिव ऑफ द ओरिजिनल. सो दिस इज इक्वल टू -fx. ओके, ये एग्जैक्टली निगेटिव्ह आता है ओरिजिनल का. दिस वन इज एक्झॅक्टली निगेटिव्ह ऑफ द ओरिजिनल. मित्रांनो, ओरिजिनलच्या एक्झॅक्टली मायनस मध्ये आलं. सो एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू -fx. सो इट इज ऑड फंक्शन. असं जर असेल तर त्याला आपण ऑड फंक्शन म्हणत असतो, विच इज इन ऑप्शन ए. सो ऑप्शन ए इज करेक्ट. नाउ क्वेश्चन नंबर 49. x इज इक्वल टू आर कॉस थीटा, y इज इक्वल टू आर साइन थीटा इज, ये कौन सा फंक्शन है? x और y की कीमत अगर तीसरे वेरिएबल के फॉर्म में दिया हुआ रहता है तो उसे हम लोग पॅरामेट्रिक फंक्शन बोलते हैं. मित्रांनो, x आणि y ची किंमत जर तिसऱ्याच व्हेरिएबलमध्ये दिला असेल तर त्या फंक्शनला आपण पॅरामेट्रिक फंक्शन असं म्हणत असतो. ठीक आहे? नाउ लेट अस मूव टू द लास्ट क्वेश्चन नंबर 50. fx इज इक्वल टू x plus x square plus so on, and we just check whether it is even function or odd function. So for that we replace x by minus x here. मित्रांनो, x च्या ठिकाणी minus x replace करा. Look here, x get replaced by minus x plus x च्या ठिकाणी minus x ठेवलं तर ये आएगा minus x का स्क्वायर. x क्यूब आहे minus x चा क्यूब. x raised to 4 आहे minus x raised to 4. x raised to 5 is there minus x raised to 5. x raised to 6 minus x raised to 6. Okay, now it is equal to minus x as it is, minus x का स्क्वायर पॉजिटिव x स्क्वायर minus x चा क्यूब. फ्रेंड्स, माइनस इंटू माइनस बिकम्स minus x क्यूब. ओके, minus x raised to 4, माइनस का 4 बार मल्टीप्लीकेशन पॉजिटिव आएगा, पॉजिटिव x raised to 4. 5 बार मल्टीप्लीकेशन निगेटिव आता है, निगेटिव x raised to 5. 6 बार मल्टीप्लीकेशन पॉजिटिव आता है, पॉजिटिव x raised to 6. यानुसार हे येतं. ओके, नाउ चेक वेदर इट इज इक्वल टू fx और माइनस fx. इज इट द सेम थिंग? नॉट एट ऑल. इज इट द एक्झॅक्टली निगेटिव्ह ऑफ द ओरिजिनल? ओरिजिनलच्या एक्झॅक्टली निगेटिव्ह आलं का? ते पण नाही. x निगेटिव्ह आलं, एक्स स्क्वायर निगेटिव आला नहीं, बराबर कि नहीं? x निगेटिव है पर एक्स स्क्वायर निगेटिव नहीं आया, मतलब ये fx भी नहीं होता और मायनस fx भी नहीं होता. म्हणजे हे ओरिजिनल आहे तसं पण आलं नाही आणि ओरिजिनल मायनस पण झालं नाही. म्हणून इट इज नाइदर इवन नॉर ऑड. इट इज नॉट इक्वल टू fx, इट इज नॉट इक्वल टू माइनस fx. तो उसके चलते ये इवन भी नहीं, ऑड भी नहीं, नाइदर इवन नॉर ऑड. It is in option C. So option C is correct. So friends, these are MCQs based on the first chapter, function. You can solve the parallel examples based on the same thing. Okay. In the next lecture, we will see the MCQs of next chapter, derivative. Thank you.